धनंजय देशमुख खाली उतरत आहेत। दृश्य पाहायला मिळतात। धनंजय देशमुख आता खाली उतरत आहेत। 4 तासानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। सकाळी चकवा देत त्यांनी पाण्याची टाकी गाठली आणि त्यावरती आंदोलन सुरू केलं। आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असा इशारा त्यांनी दिला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना वारंवार विनंती केली, अनेकांनी फोन केले, स्वतः पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले। नवनीत कवर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सुद्धा यांना विनंती केली। महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दुसऱ्या बाजूच्या टाकीवरती चढत त्यांना विनंती केलेली होती आणि त्यानंतर अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। दुसरीकडे संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहे त्यांची पुतणी अर्थात संतोष देशमुख यांची कन्या सुद्धा देतीये। आमच्या घरातला सदस्य आज जिवंत राहिलेला नाही, आम्ही तरी जगून काय करायचे जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर, अशा स्वरूपाचा संतप्त सवाल ती विचारतीये। महिना लुटून गेलेला आहे, एक आरोपी फरार आहे तर अजून जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती मोका लावण्यात आलेला नाहीये, खुनाचा गुन्हा दाखल नाहीये, अशा स्वरूपाचे आरोप करण्यात येत आहेत। आणि या सगळ्यावरती वारंवार प्रश्न उपस्थित करूनही आमची बाजू ही केवळ आश्वासनांपुरतीच ऐकून घेतली जाते। आम्हाला आश्वासनं मिळत आहेत, सगळ्यांचा मान राखून आम्ही शांत राहतोय, याचा अर्थ आमच्या मनात संताप नाही, उद्विग्नता नाही असं नाही, हेच तिने स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे। आणि सध्या या ठिकाणी होत असलेलं जे आंदोलन आहे ते आपण थेट बघतोय। धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। मस्साजोग वासी सगळे एकत्र इथे जमलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे त्यांची भेट घेत आहेत। धनंजय देशमुखांना अश्वानावर झालं। देशमुख यांना थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं, आंदोलन करत असताना सुद्धा भोळ आली होती आणि आता अश्वानावर झालेत, त्यांना बोलताही येत नाहीये अशी सध्याची अवस्था आहे। जरांगे पाटील हे त्यांची भेट घेत आहेत, तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत, मात्र आजही सगळेजण शांत राहून न्यायासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दृश्य बघतोय, एकीकडे जरांगे पाटील आणि त्याचबरोबर दुसरीकडे धनंजय देशमुख जे आहेत त्यांना अश्वानावर झालेले आहेत ते दुसऱ्या बाजूने आपण जाताना पाहतोय। मात्र माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यावरती धनंजय देशमुख यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळालेत। अजूनही न्याय मिळत नाहीये अशीच त्यांची भावना आहे आणि वारंवार न्याय मिळावा ही एकच भावना ते व्यक्त करतायत। अजूनही वाल्मिक कराडवरती मोका लावण्यात आलेला नाहीये किंवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेली नाहीये। सीआयडीने जर दोषारोप ठेवत असताना सुरुवातीलाच न्यायालयामध्ये या खंडणी प्रकरणाचा आणि खून प्रकरणाचा काही परस्पर संबंध आहे का याचा तपास करायचा आहे असं म्हटलेलं होतं, अजूनही या तपासामध्ये गती का आलेली नाही अशा स्वरूपाचा सवाल ते उपस्थित करतायत। आणि आता धनंजय देशमुख काय बोलतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। कुटुंबियांकडनं वारंवार एकच मागणी केली जाते, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे असं ह्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। सर्व नेत्यांनी सुद्धा वारंवार हीच बाजू मांडलेली आहे, मात्र अजूनही वाल्मिक कराड हा केवळ आणि केवळ 2 कोटीच्या खंडणीतला आरोपी आहे आणि त्यामुळेच त्याच्यावरती अजूनही हत्येचे कुठलेही आरोप झालेले नाहीयेत। त्या आरोपामध्ये 302चा गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि हाच गुन्हा दाखल व्हावा, मोक्का अंतर्गत त्याला घेतलं जावं ही प्रमुख मागणी करत मस्साजोग वासी जे आहेत ते आक्रमक झालेत। आता मनोज जरांगे पाटील उर्वरित जे चढलेले या पाण्याच्या टाकीवरची मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना खाली उतरण्याची विनंती करतायत। देशमुख मात्र आपण बघतोय माध्यमांशी ते काहीही बोललेले नाहीयेत, माध्यमांशी त्यांनी कुठलाही संवाद साधलेला नाहीये, मात्र ते आता निघालेले आहेत। अश्रू मात्र त्यांना अनावर झालेत। दुसरीकडे त्यांची पुतणी ही धाय उकलून रडतीये, आमचा घरातला माणूस राहिलेला नाहीये, आम्ही तरी जगून काय करायचं, केवळ न्यायाची मागणी आम्ही करतोय मात्र तो न्याय मिळत नाहीये, काय चौकशी होतीये, कुठपर्यंत तपास आलेला आहे याबद्दलची ही कोणती माहिती दिली जात नाहीये, अशा स्वरूपाची आरोप जे आहेत ते वारंवार केले जात आहेत। स्वतः देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची जाऊन भेट घेतलेली होती, तिथेही त्यांना आश्वासन मिळालेलं होतं, मात्र त्या आश्वासनांची पूर्ती होताना दिसत नाही आणि म्हणून आता अगतिक झालेलं हे देशमुख कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे।
तुम्हाला काय वाटतं काय ते घराच्या दिशेने चाललेले आहेत सध्या देशमुख. आपण बघतोय सगळे स्थानिक जे आहेत, रहिवासी जे आहेत, मस्साजोगवासी सुद्धा सध्या त्यांच्या सोबत आहेत. गावावरतीच अक्षरशः शोककळा पसरलेली आहे आणि एक राग मनामध्ये धुमसतोय प्रत्येकाच्या, आणि तोच राग व्यक्त करण्याची वेगवेगळी माध्यमं आता समोर येऊ लागलेली आहेत. हे आंदोलनाचं हत्यार होतं ज्यामध्ये आत्महत्या करेन असाच इशारा त्यांनी दिलेला होता, कारण या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं हत्या केल्या जातात त्यामध्ये पोराबाळांवरती सुद्धा पुढच्या काळामध्ये गदा येऊ शकते, आणि म्हणून कोणी बोलत नाही अशी एक दबक्या आवाजातली चर्चा आहे. आणि त्यावर सुरेश धस यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, काय सध्याचे अपडेट? देशमुख हे आता घराकडे निघालेले आपण बघतोय, पण एक गोष्ट आपण बघितली तर त्यांची पुतणी म्हणजेच वैभवीची जी प्रतिक्रिया होती, पहिल्यांदाच ती एवढी आक्रमक झाली आणि ज्या पद्धतीने ती बोलत होती की आमच्या घरातला माणूस गेला आहे, आता आम्ही दुःख व्यक्त करावं की रस्त्यावर उतरून लढाई लढावी, किती वेळ आम्हाला या सगळ्या न्याय मिळवण्यासाठी लागणार आहे, आणि ज्या आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या, आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात DCR काढा, ज्या आरोपीच्या संपर्कात जे लोक होते त्यांच्यावर देखील 302चा गुन्हा दाखल करा, अशी तिची प्रमुख मागणी होती. या पद्धतीने ती आक्रमकतेने आणि संताप व्यक्त करत होती. ही तिची म्हणजे या सगळ्या प्रकरणात पहिल्यांदा तिचा हा रूप पाहायला मिळालं. अत्यंत ती आक्रमक होती आणि त्या पद्धतीने ती सगळ्या पोलिसांवर आरोप करत होती किंवा आपली भूमिका मांडत होती की आम्ही ज्या पद्धतीने वेळोवेळी मागतोय की हे प्रकरण कुठपर्यंत आलंय, तपास कुठपर्यंत होतोय, कोण आरोपी अटक केले जात आहेत, बाकी आरोपांना का सोडले जाते, आमच्या कोणत्याच प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळत नाही, आणि त्यामुळे आता आम्ही काय करावं, आम्ही आमच्या घरातलं दुःख व्यक्त करत बसावं की रस्त्यावर उतरून ही लढाई लढावी, अशी तिची ही जी भावना होती ती अत्यंत संतप्त अशी तिची भावना होती. आणि आता धनंजय देशमुख हे देखील खाली उतरलेले आहे. आणि आता आपण जर व्हिज्युअली बघितलं तर ज्या ठिकाणी हे आंदोलन स्थळ आहे पहिल्या दिवसापासून म्हणजे धनंजय देशमुख यांच्या घराजवळ, त्या ठिकाणी सगळे आता धनंजय अरे वा भैया तारक पीछे दृश्य आपण बघतोय. देशमुख कुटुंबीय सगळे एकत्र येऊन बसलेले आहेत. धनंजय देशमुख, त्यांची मुलं, तसंच दोन्ही पुतणे तिथे येऊन बसलेले आहेत. विराज देशमुख आणि वैभवी देशमुख तिथे आहेत. पत्नी, भाऊजय असे सगळेजण सध्या तिथे बसलेले आहेत आणि एक उद्विग्नता चेहऱ्यावरती स्पष्टपणे पाहायला मिळतेय. महिना लोटून गेलेला आहे, मात्र जो न्याय मिळायला हवा तसा न्याय मिळत नाहीये, आणि म्हणूनच एक चेहऱ्यावरती दुःख आहे, उद्विग्नता पाहायला मिळतेय. आणि संपूर्ण मस्साजोग वासी सुद्धा याच संतापी भावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या मनात राग आहे आणि हाच राग वेगवेगळ्या पद्धतीनं ते व्यक्त करतायत. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय हे संपूर्ण जो राहणारा परिसर आहे, राहता परिसर आहे देशमुख कुटुंबियांचा, तिथे आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये सध्या आंदोलन होत आहेत. त्यातच प्रामुख्यानं मागणी केली जातीये. हा संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो होत असताना वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी सुद्धा वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. इतकंच नव्हे तर आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा, 302चं कलम लावावं, ही मागणी वारंवार केली जाते. ज्या पद्धतीनं इतर 8 आरोपींवरती मोका लावण्यात आलेला आहे तसाच स्वरूपाचा मोका हा वाल्मिक कराडवरती लावण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जेणेयोगे
सहजासहजी जामीन मिळू शकणार नाही. मात्र अजूनही या सगळ्या प्रक्रियेला विलंब लागतोय. सीआयडी कडनं होणारी चौकशी असेल किंवा SIT कडनं होत असलेली चौकशी असेल, ही चौकशी नेमकी कुठवर आलेली आहे याबद्दलची माहिती मिळत नसल्यानं एक उद्विग्नता चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतीये. राग मनामधला जो आहे तो आज वैभवी देशमुख हिनं सुद्धा व्यक्त केलाय. तब्बल 4 तासानंतर धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे. पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी हे आंदोलन केलं होतं. अधिक माहिती घेऊयात. मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहसिन, खरं तर SIT कडनं होणारी चौकशी आणि CID कडनं या संपूर्ण कुटुंबियांची झालेली भेट यानंतर आपण बघतोय धनंजय देशमुख प्रचंड आक्रमक झालेले आहे. CID कडनं जी चौकशी झालेली होती कुटुंबियांची, त्या चौकशीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं याबद्दल काही कळू शकलंय का? रात्री ही सगळी भेट झाली होती. धनंजय देशमुख असतील किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यासोबत CID आणि पोलिसांनी तासभर चर्चा केली होती. आणि या सगळ्या ही भेटीचं कारण होतं की यांनी ज्या आंदोलनाचा इशारा दिला होता की आपण जर बघितलं तर की वैभवी ज्या पद्धतीने सांगते की आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहे आमच्या प्रकरणातील त्या माध्यमांकडून कळत आहेत आणि त्यात किती खरं किती खोटं आम्हाला काहीच कळत नाहीये. आम्हाला वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणून येत आहेत, लोक सांगतात, त्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडतं याची माहिती आम्हाला मिळायला पाहिजे, ती आम्हाला पोलिसांकडून मिळत नाहीये. आणि त्यामुळेच जे आहे तर देशमुख कुटुंब प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. CID असतील किंवा पोलीस पथकाकडून रात्री त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्या सगळ्या भेटीनंतर देखील देशमुख कुटुंबियांचं या सगळ्या गोष्टीवर समाधान झालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आज जे आहे तर धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवर सोडून आंदोलन त्यांनी केलं होतं. आंदोलन संपलं आहे. आता आपण जर बघितलं दृश्यामध्ये तर मनोज जरांगे असतील, धनंजय देशमुख असतील किंवा संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचा छोटा मुलगा आणि बहीण हे सगळे आता एका मंडपात जे घराच्या बाजूला आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात गावकरी तिथे जमा झालेले आहे. ग्रामस्थांमध्ये देखील जे आहे तर आक्रमक आपल्याला सगळे ग्रामस्थ होताना पाहायला मिळतात. कारण एवढे दिवस उलटून देखील कुटुंबियांना माहिती मिळत नाही आणि आणखी काही आरोपी जे आहेत त्यातला एक आरोपी अजूनही हत्येतला फरार आहे, तो पोलिसांना सापडत नाही. आणि या सगळ्या प्रकरणात वेगवेगळे नावं येत आहेत, सह आरोपींचे नावं आहेत, त्यांच्यावर देखील 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. खास करून वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे सगळ्या आरोपींवर जी अटक आहे त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला, मात्र वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर देशमुख कुटुंब प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. आता या सगळ्या गोष्टीवर मनोज जरांगेंसोबत हे देशमुख कुटुंबीय चर्चा करतायत, त्यानंतर ते माध्यमांशी जे आहे तर संवाद साधू शकतात आणि ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता घटनास्थळी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते देखील पोहोचलेले आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि जी देशमुख कुटुंबियांची प्रमुख मागणी आहे की या तपासात नेमकं काय सुरू आहे हे आम्हाला वेळोवेळी कळवावं, ते प्रशासन मान्य करतं का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. नक्कीच. मात्र मनोज जरांगे पाटील सध्या बघतोय आपण बोलतायत, दोघांची चर्चा झालेली पाहायला मिळतेय. पोलीस कधी संवाद साधणार आहेत देशमुखांशी याबद्दल काही कळू शकलंय का? नक्कीच. रात्री जी चर्चा झाली होती त्यानंतर देखील आंदोलन झालं, म्हणजेच देशमुख कुटुंबियांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे आता या आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊ शकतात किंवा त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा देखील करू शकतात अशी माहिती मिळते. आणि त्या बैठकीनंतर किंवा त्या भेटीनंतर देशमुख कुटुंबियांचं समाधान होतं का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने पोलिसांवर त्यांनी आरोप केले आहे की या सगळ्या प्रकरणात आम्हाला माहिती मिळत नाहीये, सह आरोपींना सोडलं जात आहे, आणखी काही या सगळ्या प्रकरणात जे लोक जोडलेले आहेत त्यांना बाजूला केलं जात आहे, 302चे त्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात नाही, वाल्मिक कराडवर जे आहे तर 302चा आणि मोक्का त्याच्यावर लावला जात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता पोलीस अधिकारी त्यांना देतात का आणि पोलीस अधिकारी किंवा CIDचं पथक किंवा SIT हे सगळं देशमुख कुटुंबियांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आता या आंदोलनानंतर पोलीस आणि देशमुख कुटुंबियांची जी आहे तर चर्चा होऊ शकते आणि या चर्चेतून काही मार्ग निघतो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी. मोहसिन, आता गावकरी सुद्धा उघडपणे बोलू लागलेले आहेत, सगळे समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे नाव खरं तर घेतलं जात नव्हतं देशमुख कुटुंबियांकडूनही ते नाव आता घेतलं जात आहे आणि वाल्मिक कराडवरतीच मोका लावावा आणि खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत त्याला घेतलं जावं ही मागणी आता वारंवार केली जाते. त्यावरतीच आता स्पष्टपणे खरं तर पुन्हा एकदा देशमुख बोलतील असं वाटतंय का? नक्कीच. आपण जर बघितलं तर हे आजचं आंदोलन फक्त देशमुख कुटुंबियांचं नव्हतं, तर अख्खं मस्ता जो गाव या सगळ्या आंदोलनात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. गावकरी प्रचंड आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले आणि जी मागणी आहे ती आता उघडपणे होते की वाल्मिक कराडवर मोक्का लावला जावा. वाल्मिक कराडकडे ह्या सगळ्या प्रकरणाची दिशा जी आहे तर त्याकडे जाते. जो 6 डिसेंबरला वाद झाला होता तो खंडणीचा वादातून किंवा त्या पवनचक्कीच्या प्रकरणातून झाला होता आणि त्या 6 डिसेंबरच्या वादातूनच 9 डिसेंबरला
संतोष देशमुख यांचं हत्या झालेली आहे आणि खंडणी जे प्रकरण आहे त्यात वाल्मिक कराड आरोपी आहे, त्यामुळे हे सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड देखील हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करून त्याला मोक्का लावण्याची प्रमुख मागणी जी आहे तर या सगळ्या आंदोलकांची आणि देशमुख कुटुंबियांची आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता गावकऱ्यांची जी मागणी आहे ते पोलीस मान्य करतात का, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, आणि आता स्वतः देशमुख काय बोलतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण बघतोय पोलीस सुद्धा याच परिसरामध्ये अजूनही उपस्थित आहेत, पोलीस आणि बाजूलाच उभे आहेत, ते स्वतः जाऊन बोलणार आहेत का? कारण कालच त्यांचं बोलणं झालेलं आहे या संदर्भात आणि आता सुद्धा आज पाहिलं होतं की वारंवार विनंती केलेली होती खाली उतरा अशी, नेमक्या कोणाच्या विनंतीला मान देऊन देशमुख खाली उतरलेत? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे आणि स्वतः एसपी हे दोन्ही या ठिकाणी जे आहे तर विनंती जी आहे तर धनंजय देशमुख यांना करत होते। महिला वरिष्ठ अधिकारी थेट पाण्याच्या टाक्यावर चढल्या समोरच्या आणि त्यांनी देखील संवाद साधला धनंजय देशमुखांशी आणि त्यांना काही आश्वासनं देण्यात आले की आपण खाली यावं, आपल्या ज्या मागण्या आहे आपण त्यावर चर्चा करू, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशा पद्धतीने तुम्ही जीव धोक्यात घालू नका, तुम्ही वरून खाली या अशी विनंती जी आहे तर मनोज जरांगे आणि पोलीस दोघांकडून करण्यात आली आणि दोघांच्या विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख हे खाली आलेले आहे। आता प्रश्न असा आहे की पोलिसांनी जे आश्वासन त्यांना खाली उतरण्याचं दिलेलं आहे, आता सध्याची परिस्थिती आणि ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहता सध्या तरी पोलीस थेट लगेच या सगळ्या कुटुंबियांशी चर्चा करतील असं वाटत नाही, मात्र दुपारनंतर किंवा संध्याकाळी या सगळ्या कुटुंबियांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकते आणि त्यांच्या ज्या प्रश्न आहेत किंवा त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाऊ शकतो आणि त्या मागण्या कशा पूर्ण करता येईल याचा प्रयत्न देखील पोलीस करू शकतात, जेणेकरून पुढच्या वेळेस पुन्हा असं काही आंदोलन होऊ नये आणि याची काळजी घेण्याचा पोलीस प्रयत्न नक्कीच करतील असं वाटतंय आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकारी रात्री किंवा संध्याकाळी जे आहे तर धनंजय देशमुख कुटुंबियांशी चर्चा करू शकतात आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तर किंवा त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे ही बैठक कधी होते हे किंवा ही चर्चा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र सध्या तरी मनोज जरांगे आणि देशमुख कुटुंबियांची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणावर आता जे आहे तर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता मनोज जरांगे यांनी देखील आपण बघितलं तर थेट सरकारवर टीका केलेली आहे की सरकारला या सगळ्या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही, त्यामुळे आता मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्यात काय चर्चा होते आणि त्यानंतर पोलिसांशी त्यांची काय चर्चा होते आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो हे देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी सध्या फोनवरती बोलतायत, मनोज जरांगे यांनी फोन लावला होता आणि त्यानंतर तो फोन देशमुखांना दिलेला आहे, नेमकं कोणाशी फोनवरती संभाषण सुरू आहे? नक्कीच ही चर्चा बहुतेक मुख्यमंत्री असतील किंवा हे आता सांगता येणार नाही की फोन कुणाला लावला आहे, कारण आवाज इथपर्यंत येत नाहीये, मात्र जी माहिती मिळते ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी हा फोन लावला दिला जाऊ शकतो, कारण आपण जर बघितलं तर थेट मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी केली जाते, त्यामुळे हा फोन सध्या तरी असं वाटतं की ते मुख्यमंत्र्यांशी लावलेला असेल, पण आता यावर सांगणं कठीण आहे कारण आवाज इथपर्यंत येत नाहीये, मात्र थोड्या वेळातच हा फोन कुणाला लावला हे पण कळेल। मात्र आता मनोज जरांगे या सगळ्या प्रकरणात थेट धनंजय देशमुख यांच्या बाजूने उभं राहिल्याचे पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी ज्या काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की सरकार यात काही करत नाही असं वाटतंय आणि त्यामुळे आता आम्हालाच आमची लढाई लढावी लागेल अशी थेट भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता ह्या फोनवर कुणाशी संपर्क साधतात आणि त्यानंतर काय बोलणं झालं हे ते माध्यमांना बोलू शकतात आणि त्यानंतर आपल्याला यावर सविस्तर माहिती मिळू शकते। नक्कीच, मात्र एकीकडे आपण बघतोय की हे आंदोलन सुरू असताना गावकरी सुद्धा तितक्याच त्वेषानं देशमुखांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, देशमुखांच्या पाठीशी संपूर्ण गाव असल्याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण गावकऱ्यांची दबक्या आवाजामध्ये चर्चा होती, संपूर्ण राग होता, तो राग मात्र आता स्पष्टपणे दिसू लागलेला आहे आणि आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्हाला तुम्ही गृहीत धरताय का, अशा स्वरूपाचा सवाल सुद्धा एकीकडे स्वतः वैभवी देशमुख हिनं विचारलेला होता। जसं मोहसिन तुम्ही म्हणालात की प्रचंड आक्रमक असं स्वरूप आज वैभवीचं पाहायला मिळालं, एवढी आक्रमक यापूर्वी ती झालेली नव्हती। शांततेच्या मार्गाने आम्ही जे आंदोलन करतोय ते आंदोलन शांततेच्याच मार्गाने सुरू असलं तरी सुद्धा आम्हाला जो न्याय मिळायला हवा तो का मिळत नाही असा सवाल तिनं उपस्थित केलेला होता आणि आता आम्हाला जगून काय करायचंय असाही सवाल तिनं अतिशय त्वेषानं विचारला होता। हा राग हा त्वेष आता हळूहळू येत्या काळात वाढताना पाहायला मिळेल। नक्कीच ही उद्विग्नता होती, हा राग होता, हा संताप होता, कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मोर्चे निघतायत, अनेक लोक रस्त्यावर उतरतायत। मागणी एकच आहे की या सगळ्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सोबत वाल्मिक कराडचं नाव आपण जर बघितलं तर प्रत्येक आंदोलनात। मोहसिन तुम्हाला थांबवते,
तर डोळ्यातनं सतत आसवं येत आहेत धनंजय देशमुख यांच्या, आणि आता सध्या त्यांनी फोनवरनं संवाद साधलेला होता. नेमका कोणाशी संवाद साधला हे कळू शकलेलं नाहीये. या संपूर्ण बातम्यांवरती आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास इथे घेतो एक ब्रेक.